आजचा हा अनुभव माझ्या आयुष्यात मला कधीही विसरता येणार नाही असा आहे. मी मीनाक्षी. मी 16 वर्षांची होते. 10वीचे पेपर नुकतेच संपले होते. आयुष्यात पहिल्यांदाच मला असं वाटत होतं की आता मी मोठी झाली आहे, स्वतंत्र निर्णय घेऊ शकते. पण तेव्हा मला काय माहीत होतं की लवकरच माझ्या जीवनात असं वादळ येणार आहे की सगळंच उलटापालट होईल. माझे आई बाबा दोघेही नोकरी करत होते. आमचं छोटंसं पण आनंदी घर होतं. आई खूप मेहनती होती. रात्र अपरात्र काम करायची. तिची मेहनत पाहून मला नेहमीच अभिमान वाटायचा आणि त्या मेहनतीचे फळही मिळाले. आईला प्रमोशन मिळाले, पण त्या प्रमोशनसोबतच बदलीची ऑर्डर आली. त्या दिवशी रविवार होता. मी सकाळी उठले आणि आईला किचनमध्ये पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र चिंता दिसत होती. तिला चिंतेत बघून मी विचारलं की काय झालं आई? तर आई म्हणाली, माझी बदली झाली आहे. मी उत्सुकतेने विचारलं, कुठल्या शहरात झाली आहे? आई म्हणाली, एका छोट्या शहरात, पण तिथे सुविधा फारशा नाहीत. म्हणून मी आणि तुझे बाबा उद्या मेन ब्रांचला जाणार आहोत. बदली बदलण्याचा प्रयत्न करायचा आहे. तू घरीच राहा. उद्या आम्ही संध्याकाळपर्यंत परत येऊ. लीला मावशी येईल दुपारी. तिच्याबरोबर जेवण कर. मी आईला विचारलं की आई, लीला मावशी कोण? मला तर आठवत नव्हतं. आई म्हणाली, अरे माझी जुनी मैत्रीण आहे ती. तू लहान असताना लीलाने तुझे फार लाड केलेत. आता तीही या शहरात शिफ्ट झाली. गेल्या महिन्यात भेटले होते मी तिला. खूप चांगली आहे ती. तुला आवडेल तिच्यासोबत. आईने मला समजावलं की मला लीला मावशीसोबत थांबायचं आहे. मी आईला होकार भरला. मग दुसऱ्या दिवशी सकाळीच आई बाबा निघून गेले. मी दिवसभर मोबाईलवर व्यस्त होते. मैत्रिणींशी बोलत होते, स्क्रोलिंग करत होते. बघता बघता संध्याकाळचे 6 वाजले, पण अजूनही आई बाबा परत आले नव्हते. 9:30 वाजता आईचा फोन आला. फोनवर आईचा आवाज कापत होता. मला भीती वाटू लागली. आई म्हणाली, मीनाक्षी, आमचा अपघात झाला आहे. आईचं बोलणं ऐकून मी रडू लागले. मी घाबरून विचारलं, आई तुम्ही कुठे आहात? कसे आहात? नेमकं काय झालं? आई म्हणाली, मी ठीक आहे, पण तुझ्या बाबांना? त्यांना जास्त दुखापत झाली आहे. आम्ही हॉस्पिटलमध्ये आहोत. तू घाबरू नकोस. लीला मावशी लवकरच तुला घ्यायला येईल. काही दिवस तुला तिच्याकडेच राहावं लागेल. मला आईशी अजून थोडा वेळ बोलायचं होतं, पण आईने फोन कट केला. मी रडू लागले. बाबांना काय झालं असेल? किती गंभीर असतील ते? असे हजारो विचार मनात येत होते. अर्ध्या तासानंतर दारावर बेल वाजली. मी घाबरत गेले आणि दार उघडले. समोर एक स्त्री उभी होती. वयाने 40च्या आसपास असावी. तिच्या चेहऱ्यावर स्मित होते, पण डोळ्यात विचित्र भाव होता. तिच्या मागे एक माणूस उभा होता. ती स्त्री म्हणाली, मी लीला, तुझ्या आईची मैत्रीण, आणि ही माझे पती रमेश. मी लीला मावशीला घरामध्ये घेतलं. काही वेळात मी माझी पॅकिंग केली. पॅकिंग करत असताना मावशीने माझी खूप मदत केली. ती खूप प्रेमळ वागत होती, पण मला काहीतरी विचित्र वाटत होतं. पण काय ते मला समजत नव्हतं. निघताना रमेश मावसाने माझी बॅग गाडीत ठेवली आणि मग आम्ही निघालो. गाडीत बसल्यावर मी मावशीला विचारलं की मावशी, आई बाबा कसे आहेत? मी त्यांना भेटू शकते का? तर मावशी म्हणाली, अरे बेटा, ते ठीक आहेत, पण सध्या तुझ्या आईने तुला भेटायला मनाई केली आहे. डॉक्टरांनी सांगितलंय की काही दिवस पेशंटला कोणालाही भेटू देऊ नका. मला विचित्र वाटलं, पण मी काहीच बोलले नाही. कदाचित खरंच गंभीर असेल म्हणून डॉक्टरांनी भेटण्यास नकार कळवला असावा. तेव्हा मी पुढे मावशीला काही प्रश्न केले नाही. काही वेळात आम्ही एका मोठ्या सोसायटीत पोहोचलो. फ्लॅट 4थ्या मजल्यावर होता. आतमध्ये प्रवेश करताच मला एक विचित्र वास आला, जसा जुन्या बंद घरांना येतो तसा. तो फ्लॅट मोठा होता, पण अंधार कोठडीसारखा वाटत होता. असो, आज जाताच मावशीने मला एक रूम दाखवली. ती रूम साधीच होती. मावशीने मला माझ्या राहण्याची खोली दाखवली व ती उद्या सकाळी बोलू एवढं बोलून तिथून बाहेर गेली. खोलीचा दरवाजा बंद होताच मी बेडवर पडले आणि रडू लागले. मला बाबांची काळजी वाटत होती. आईशी बोलायचं होतं, पण माझा फोन माझ्या जवळ नव्हता. मी बॅगमध्ये शोधला, पण सापडला नाही. मग आठवलं, घरातून निघताना मावशी बोलली होती की तुझा फोन दे, चार्ज करून ठेवते, आणि मी तिला दिला होता. त्या रात्री मला झोपच लागली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मी रूममधून बाहेर आले तेव्हा मावशी किचनमध्ये होती. मला बघताच मावशी म्हणाली, अरे उठलीस? चहा घे. मी तिला विचारलं की मावशी, माझा फोन? तर ती म्हणाली, बघ बेटा, इथे आमचा एक नियम आहे. आम्ही फोन फारसे वापरत नाहीत. तू जास्त मोबाईल वापरू नकोस. तुझ्या डोळ्यांनाही थोडा आराम हवा. आता थोडे दिवस फोनशिवाय जगायचं शिक. मला खूप विचित्र वाटलं, पण काय करू? मी म्हणाले, पण मला माझ्या आईबाबांशी बोलायचं आहे. ते मी बोलते, तू काळजी करू नकोस. तुझ्या बाबांची प्रकृती आता आधीपेक्षा बरी आहे. त्या दिवशी मी फक्त घरातच होते. टी व्ही पाहत होते. मावशीच्या घरातील टी व्हीमध्ये चॅनल फारच कमी होते.
संध्याकाळी रमेश मावसा घरी आले. ते सकाळी लवकर ऑफिसला निघाले होते. रात्रीच्या जेवणाच्या वेळी मी पुन्हा माझ्या मोबाईल फोनबद्दल विचारलं. तेव्हा मावसा म्हणाले, मीनाक्षी, एक गोष्ट समज, तुझ्या आईबाबांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना सध्या शांतता हवी आहे. तुझे फोन त्यांना डिस्टर्ब करतील, म्हणून काही दिवस फोन बंद ठेवायचा आहे, समजलं? मला काही समजत नव्हतं, पण त्यांचं म्हणणं योग्य वाटलं. असेच दिवस जाऊ लागले. आठवडा उलटला. मावशी दररोज म्हणायची, तुझे आईबाबा ठीक आहेत, लवकरच येतील. पण मला आता काळजी वाटू लागली होती. एक दिवस मी हॉलमध्ये फिरत होते. भिंतीवर एक कॅलेंडर दिसलं. त्यावर तारीख पाहिली तर आश्चर्य झालं. कॅलेंडर 2 वर्ष जुनं होतं. मला खूप विचित्र वाटलं. कोण असं जुनं कॅलेंडर लावून ठेवतं? मग मी घरातल्या इतर गोष्टी बारकाईने पाहू लागले. सर्व काही जुनं होतं. फर्निचर जुनं, पडदे जुने, अगदी फ्रीजमधील गोष्टी जुन्या तारखेच्या होत्या. मावशी आणि मावसा दोघांचेही वागणे विचित्र होते. ते कधीच फोनवर बोलत नसत, किंवा बोलले तर दुसऱ्या रूममध्ये जाऊन दार बंद करून बोलत. एकदा मी किचनमध्ये होते. मावसाचा फोन तिथे फ्रीजवर पडला होता. मी फोन घेतला आणि बघितला तर तो लॉक होता. पण स्क्रीनवर एक मेसेज नोटिफिकेशन दिसलं. मी मोबाईल बघणार तेवढ्यात मावसा किचनमध्ये आले आणि त्यांनी माझ्या हातून फोन हिसकावून घेतला. ते रागात बोलले की तू काय करतेस? मी घाबरून म्हणाले की काहीच नाही, इथे फोन पडला होता म्हणून मी बोलताना अडखळले आणि तेव्हाच मावसा माझ्या जवळ आले. मला वाटलं ते मला अजून जोराने रागवतील, पण तेव्हा त्यांनी माझ्या डोक्यावरून हात फिरवला. म्हणाले, मीनाक्षी, असे इतरांचे फोन न विचारता घेऊ नये बाळा. तेव्हा माझ्याशी बोलताना त्यांच्या नजरेत मला काही वेगळं जाणवलं. मी लगेच त्यांच्यापासून लांब झाले. त्यांना सॉरी म्हणून मी तिथून निघून गेले. त्या रात्री मला अजिबात झोप आली नाही. काहीतरी चूक आहे असं मला सारखं वाटत होतं, पण काय ते समजत नव्हतं. दुसऱ्या दिवशी मी मावशीला विचारलं की आई कधी येणार? लवकरच बेटा. एवढं बोलून मावशी शांत झाली. मी म्हणाले, मावशी, आता मला इथे येऊन किती दिवस झाले, मला नीट लक्षातच नाही. अरे, फक्त आठवडाभर झालाय. काय घाई आहे तुला इथून जायची? मावशी, आवडत नाहीये का? नाही मावशी, तसं काही नाही. एवढं बोलून मी किचनमधून बाहेर पडले. मी माझ्याच विचारात होते. मला वाटत होतं की मला तिथे जास्त दिवस झाले आहेत. किती हे मला माहीत नव्हतं, कारण मला तारीख माहीत नव्हती. तेव्हा अचानक माझी व मावसाची धडक झाली. ते म्हणाले, मीनाक्षी, काय, कुठे हरवलीयस? मी काही नाही म्हणून माझ्या खोलीत जाऊ लागले. तोच मावसा माझ्या समोर आले. म्हणाले, मीनाक्षी, मी मगाशी तुझं व तुझ्या मावशीचं बोलणं ऐकलं. बहुतेक तुला आता इथे बोर होतंय. तुला काहीतरी मनोरंजन हवंय. तू चिंता करू नकोस, तुझ्या मनोरंजनाची जबाबदारी मी घेतो. मावसा माझं काय मनोरंजन करणार होते ते तर तेव्हा ते स्पष्ट बोलले नाही. माझ्या केसातून हात फिरून ते निघून गेले. जाताना म्हणाले, संध्याकाळी भेटूया. त्या दिवशी रात्री मी ठरवलं, आता काहीतरी करायलाच हवं. मी काय करावं ते विचारात होते. तोच रमेश मावसा खोलीत आले. तेव्हा त्यांच्या हातात चॉकलेट्स आणि कॅरम बोर्ड होता. त्यांनी मला चॉकलेट दिले. त्यानंतर आम्ही काही वेळ कॅरम खेळलो. नंतर मी झोपी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळचे 11 वाजले. तेव्हा रमेश मावसा ऑफिसला गेले होते. मावशी किचनमध्ये काम करत होती. तेव्हा मी माझ्या रूममध्ये गेले आणि दार बंद केलं. मग खिडकी उघडली. तिथे गेल्यापासून मी त्या खोलीची खिडकी उघडली नव्हती. मी खिडकीतून खाली पाहिलं तर रस्ता दिसत होता. लोक जात येत होते. मला ओरडायचं होतं, मला वाचवा. पण मग विचार केला, कदाचित मी चुकीचा विचार करते. कदाचित आई बाबा खरंच हॉस्पिटलमध्ये असतील. पण नंतर विचार आला, जर ते खरंच हॉस्पिटलमध्ये असतील तर मला का भेटू देत नाहीयेत? किती दिवस झाले, का कुठलीही माहिती मिळत नाही? आता मी ठरवलं होतं, आता यातून बाहेर पडायचंय. मी हळूच दार उघडलं आणि बाहेर आले. मावशी किचनमध्ये होती. तिची पाठ माझ्याकडे होती. मी हळूच हॉलमध्ये आले. टेबलवर मावशीचा मोबाईल पडला होता. माझं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. ती संधी होती, पण लॉक कसं उघडायचं? मी हळूच मावशीचा फोन घेतला. स्क्रीन ऑन झाली, पण पॅटर्न लॉक होतं. मी काही रॅन्डम पॅटर्न लावून पाहिले, पण लॉक उघडलं नाही. मी पुन्हा प्रयत्न केला आणि मग तिसऱ्या प्रयत्नात फोन उघडला. मी पटकन डायलर उघडला. आईचा नंबर टाईप केला. आईचा आवाज ऐकून मला खूप आनंद झाला. हॅलो आई, मी मीनाक्षी. समोरून आई म्हणाली, मीनाक्षी बेटा, कुठे आहेस तू? ठीक आहेस ना? आई घाबरलेली वाटली. मी म्हणाले, आई, मी लीला मावशींच्या घरी आहे. मला अजून काहीतरी सांगायचं होतं. तेवढ्यात मागून मावशी आली. तिने फोन हिसकावून घेतला. मावशीने फोन कट केला. ती म्हणाली, तू हे काय केलंस? माझा फोन का घेतलास? तिचा आवाज आता गंभीर झाला होता. तिच्या चेहऱ्यावरचं स्मित नाहीसं झालं होतं. मी म्हणाले, मावशी, मला आईशी बोलायचं होतं.
ती म्हणाली, पण मी तुला सांगितलं होतं ना की फोन वापरायचा नाही म्हणून. मावशीने मला खोलीत ढकललं. आता बाहेर यायचं नाही असं म्हणून तिने दार बंद केलं. मी रडू लागले. मला आता पक्क कळलं होतं की काहीतरी गंभीर आहे. त्या रात्री घरात मला जेवणही दिलं नाही. मी रूममध्येच बंद होते. त्या भयान शांततेत मला सगळं काही ऐकायला येत होतं. मावशीने मावसाला फोन केला होता. आता काय करायचे असं ती विचारत होती. तिचा फोन स्पीकरवर होता, त्यामुळे मला समोरच्या व्यक्तीचं बोलणंही ऐकू येत होतं. मावसा म्हणत होते की काळजी करू नकोस, आपण हँडल करू. पण ते आता संशय झाले आहे, आता पटणार नाही आपलं. मावशी कोणाबद्दल बोलत होती ते काही कळत नव्हतं. मी पुढे अजून काही ऐकलं की आपण सावध राहू, बस 2 दिवसात सगळं झालं की आपण निघू. सौदा झालं की आपल्याला पैसे मिळतील आणि ती दुसरीकडे जाईल असं मावसा म्हणाले. माझं रक्त गोठलं. सौदा, पैसे म्हणजे मला विकणार आहेत? मी हादरून गेले. माझे हात थरथरू लागले. हे खरं आहे का? ही लोक माझ्या बाबतीत बोलत होते का? लीला मावशी खरंच आईची मैत्रीण होती की? आई बाबा ते कसे असतील? मी फारच विचार करत होते. आता काय करायचं? खिडकीतून उडी मारायची, पण 4थ्या मजल्यावर आहे. जसं दुखापत होऊ शकते. सकाळ होईपर्यंत मी प्लॅन करत राहिले. दुसऱ्या दिवशी सकाळी मावशीने दार उघडलं. ती म्हणाली, ये नाश्ता कर. मावशीची वागणूक सामान्य होती, जणू काल काहीच झालं नाही अशी. मी नाश्ता केला. त्या दरम्यान मावशी म्हणाली, मी बाजारात जाते, घराचं काही सामान आणायचं आहे, तू घरातच राहा. मावशीने मला कुठेही न जाण्याची ताकीद दिली होती. मीही तिला होकार भरला. मावशी गेल्यावर घरात मी एकटी होते आणि हीच संधी होती. मी पटकन घरात माझा फोन शोधायला सुरुवात केली. मी सर्व खोल्या पाहिल्या, बेडरूम, किचन, हॉल, पण फोन कुठेच सापडला नाही. मग मावशीच्या रूममधल्या कपाटात पाहिलं. वरच्या शेल्फवर एक लॉक असलेली पेटी होती. मी ती खाली काढली, लॉक तोडण्याचा प्रयत्न केला. खूप प्रयत्नांनंतर लॉक तुटलं. पेटी उघडली तर आत माझा फोन, काही पैसे आणि काही कागद होते. मी फोन घेतला, पण त्याची बॅटरी संपली होती. मी लगेच फोन चार्जला लावला. काही मिनिटात फोन ऑन झाला. तेव्हा मी स्क्रीनवर पाहिलं तर तारीख दिसली, 23 जून. मी इथे आले त्यावेळी 10 मे होती. म्हणजे 1.5 महिना झाला मी तिथे होते आणि मला कळलंच नाही. माझे डोळे पाणावले. मी रडू लागले, पण ती रडण्याची वेळ नव्हती. मी पटकन आईला फोन केला. मी रडत म्हणाले, आई, मी मीनाक्षी, मला वाचव. मीनाक्षी बेटा, तू कुठे आहेस? आई, मी लीला मावशीच्या घरी आहे. हे लोक चांगले नाहीत, मला विकायचं म्हणत होते. माझं बोलणं ऐकून आई घाबरली. तिने मला पत्ता विचारला. मी पत्ता सांगितला. आई म्हणाली, तू तिथेच राहा, काहीही करू नकोस, आम्ही पोलिसांना घेऊन येतोय. तू फक्त सावध राहा, तुझी काळजी घे. फोन कट झाला. त्यानंतर मी फोन पटकन पेटीत ठेवला, लॉक बंद केलं, पेटी परत शेल्फवर ठेवली. मग माझ्या रूममध्ये जाऊन बेडवर पडले. काही मिनिटांनी मावशी घरी आली. मीनाक्षी, कुठे आहेस? तिने मला हाक मारली. मी बाहेर गेले. मावशीने विचारलं की तू काय करत होतीस? काहीच नाही, थोडा आराम करत होते. ठीक आहे, मी जेवण तयार करते असं म्हणत ती किचनमध्ये गेली. आता मी आईची वाट बघत होते. आता प्रत्येक मिनिट 1 तासासारखा वाटत होता. अर्धा तास झाला पण कोणी आलं नाही. मला भीती वाटू लागली. मग 2 तास झाले. मावशी जेवण घेऊन आली. मी तिच्यासमोर बसले होते, पण काही खात नव्हते. मावशी म्हणाली, काय झालं, का खात नाहीयेस? काही नाही मावशी, भूक नाहीये जरा. तब्येत ठीक आहे ना असं तिने विचारलं. मी होकार भरला. तेवढ्यात दारावर जोरात बेल वाजली. मावशी घाबरली. तिचा चेहरा पांढरा पडला. कोण असेल असं ती पुटपुटली. ती दाराकडे गेली आणि आय होलमधून बाहेर पाहिलं आणि मग तिचे डोळेच विस्फारले. दार उघडा असा बाहेरून आवाज आला. मावशी घाबरली. तिने माझ्याकडे बघितलं व म्हणाली, तूच केलंस ना हे? पण तेवढ्यात दार जोरात उघडलं गेलं. बाहेरून पोलिसांनी धक्का मारला होता. पोलीस आत आले आणि त्यांच्या मागे आई बाबाही होते. मीनाक्षी, आई धावत आली आणि मला मिठी मारली. मी जोरजोरात रडू लागले. आई बाबा, मी त्यांना घट्ट कवटाळले. बाबा ठीक होते, त्यांच्या डोक्याला पट्टी होती, पण ते चालत फिरत होते. आई म्हणाली, तू कशी आहेस बेटा? आई, मी ठीक आहे, पण हे लोक? मी मावशीकडे बोट दाखवला. बाबा म्हणाले, आम्हाला सगळं माहीत आहे. पोलीस मावशीकडे गेले. म्हणाले, लीलाजी, तुम्ही आता अटकेत आहात, मानवी तस्करीच्या आरोपाखाली. मावशी रडू लागली. म्हणाली, मी काहीच केलं नाही, मी फक्त तिची काळजी घेत होते. काळजी? 1.5 महिना एका मुलीला कैद करून ठेवलं, तिला तिच्या आईवडिलांपासून दूर ठेवलं आणि तिला विकायचा प्लॅन केलात तुम्ही. मावशी घाबरून म्हणाली, हे तुम्हाला कसं कळलं? तेव्हा सत्य उघड झालं. पोलीस म्हणाले, आज सकाळी मीनाक्षीने तिच्या आईला फोन केला.
तिने सगळं सांगितलं आणि आम्ही तुमच्या मोबाईलचं लोकेशन ट्रेस केलं. तुमच्या आणि तुमच्या पतीचे सर्व कॉल रेकॉर्ड तपासले. तुम्ही एका मोठ्या रॅकेटचा भाग आहात. बाकीच्या सदस्यांनाही लवकरच पकडू. पोलिसांनी मावशीला हातकड्या लावल्या. मावसालाही त्यांनी अटकेत घेतलं होतं. पोलीस म्हणाले, मीनाक्षी, तुझ्या आईबाबांचा खरोखरच अपघात झाला होता, पण तो फारसा गंभीर नव्हता. तुझे बाबा 2 दिवसात ठीक झाले. तुझी आई तुला भेटायला आली तेव्हा लीला म्हणाली की तू तिच्याकडे नाहीस. तेव्हा तुझी आई घाबरली. त्यांनी पोलिसात तक्रार केली, पण लीलाने सांगितलं की तू तिच्याकडे आलीच नाहीस. तू चुकून बहुरूपिया लीलाला भेटलीस. तुझी आई पोलीस ठाण्यात दररोज येत होती. पोलिसांकडून सत्य ऐकून माझं डोकं फिरलं. इतके दिवस आई इथेच येत होती. इतके दिवस आई माझा शोध घेत होती आणि मला माहीतच नव्हतं. पण आई, लीला तुझी मैत्रीण कशी बनली? तेव्हा आईने सांगितलं की बेटा, ही लीला माझी मैत्रीण नव्हती. त्यांच्या टोळीने आपल्या परिवाराला फसवलं. त्या दिवशी तूही दार उघडलंस, म्हणून त्या फसव्या लोकांना त्यांचा डाव साधता आला. त्यात तुझी काही चूक नव्हती. मी तुला आधी माझ्या मैत्रिणीचा फोटो दाखवायला हवा होता. माझ्याच हलगर्जीपणामुळे सगळं घडलंय. काही दिवसांच्या तपासानंतर पोलिसांनी सगळी माहिती काढली. ते म्हणाले, त्यांच्या टोळीत कोणीतरी तुमच्या ओळखीची व्यक्ती होती. तुमच्या बदलीची माहिती, तुमच्या गाडीचा मार्ग सगळं त्यांना माहीत होतं. आणि योगायोग म्हणा की तुमचा खरोखरच अपघात झाला. त्यांनी ती संधी साधली आणि मीनाक्षीला गोड बोलून त्यांच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला. पण वेळीच मीनाक्षीने संशय दाखवून सत्य शोधण्याचा प्रयत्न केला आणि ती खूप मोठ्या संकटातून वाचली. पोलिसांनी माझ्या धाडसाचं कौतुक केलं. आईबाबांनाही माझा अभिमान वाटला, कारण माझ्यामुळे माझ्यासारख्या बऱ्याच मुलींचं आयुष्य वाचलं होतं. आणि त्या लीला मावशीच्या टोळीला अखेर अटक झाली. मंडळी, बहुतेक वेळा धोका करणारे आपलेच जवळचे असतात. त्यामुळे आपले गुपित आपल्या परिवाराच्या 4 भिंतींमध्येच ठेवावे. मंडळी, कशी वाटली कथा? ऐकत रहा मनाचे बोल.